क्रिकेट कॅप्टन होते आपले सगळे, सौरव गांगुली, MS धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, या सगळ्यांच्या कॅप्टन्सीकडे तुम्ही कसं वेगळं पाहता? रोल आहे रे प्रत्येकाचा. शोलेमध्ये एकच ॲक्टर होता का, आणि तरी व्हिलन सुद्धा तेवढाच छान होता, लक्षात राहील. ठीक आहे, तसं प्रत्येक कॅप्टननी आपला आपला एक रोल प्ले केला आणि टीमला पुढे न्यायचा प्रयत्न केला. सौरवनी टीममध्ये नाकवर करून जगायला शिकवलं. धोनीनी सिनियरना मान पण द्यायचा, पण मैदानावरती किपीट गोष्टी सिंपल ठेवायच्या, या गोष्टी केल्या. विराटनी फास्ट बॉलरचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने वाढवलं, ज्याने आपण परदेशात जिंकायला शिकलो, बरं. टेस्ट मॅच जिंकायला शिकलो. रोहित शर्मानी लोकांना आपापल्या पद्धतीने खेळायला प्रोत्साहन दिलं आणि फुलायला संधी दिली. मित्र झाला तो सगळ्यांचा, अगदी. आणि त्याच्यातनं त्यांनी एक गोष्टी अचीव केल्या. तर प्रत्येकाचा एक एक रोल होता, बरोबर. पण त्यांनी सगळ्यामुळे इंडियन टीम सतत प्रोग्रेस करत राहिली. तुझा आणि माझा स्वभाव एकसारखा असू शकतो नाही, तसा प्रत्येक खेळाडूचाही स्वभाव वेगळा आहे, विचारशक्ती वेगळी. बरोबर. कोण रिस्क घेईल, कोण नाही घेणार, कोण आक्रमक असेल, कोण नसेल. परिणाम अखेर काय करायचा आहे. विराट आक्रमक होता, तो त्याचा रोल प्ले करायचा, आणि पुजारा आक्रमकता डिफेन्स सॉलिड करून दाखवायचा. प्रत्येकाचा रोल आहे, बरोबर. प्रत्येकाची वेगळी क्षमता आहे, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने खेळू देत. तीच तर मजा आहे क्रिकेटची. अगदी अगदी. गांगुलीमुळे ॲग्रेशन आलं का टीममध्ये? होतंच ऑलरेडी, गांगुलीमुळे अजून वाढलं. कारण गांगुली हा काय म्हणतात त्याला, आरेला कार्य करणार. तोपर्यंत कसं होतं, लोक म्हणायचे अरे जाऊ दे, सोडून द्या, कशाला. हां. तो आल्यापासून त्यांनी लोकांना आरेला कार्य करणं सुरुवात केलं, आणि त्यांनी, आणि गांगुलीच्या बाबतीत 50-50 होतं. कारण का, गांगुलीनी सेहवाग, युवराज, झहीर खान, हरभजन सिंग यांना सपोर्ट केला. बरोबर. हे त्याचं मोठेपण आहे. पण 50% हेही लक्षात घेतलं पाहिजे त्याच्या यशामध्ये, की तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे हे त्याच्या टीममध्ये होते, की असे विद्यार्थी की ज्यांना तू काय अभ्यास कर सांगायची गरज नाही आहे. सेल्फ मोटिवेटेड मोठे प्लेअर आहेत, गांगुलीपेक्षा खूप मोठे प्लेअर अगदी. हे त्याच्या टीममध्ये होते. हे त्याचं 50% त्याच्या यशाचं रहस्य आहे. ते दोन्ही एकत्र येऊन ती टाळी वाजली. बरोबर. हां. सगळे दिग्गज खेळाडू त्या काळात हो, होते. मग मोठे खेळाडू, फार मोठे खेळाडू.